मला इथे कॅनडात येऊन 2.5 वर्ष झाली. मेरा नाम मुकेश है. मी इथल्या एडमंटन नामक शहरात राहतोय. इथे आता परत एकदा बर्फवृष्टी होत आहे. इथे सतत चालूच असतं. एकंदर 0च्या आसपास जेव्हा तापमान असतं तेव्हा बर्फवृष्टी व्हायला चालू होते आणि साधारण 0च्या आसपास असल्यावरतीच जास्त थंडी असते, कारण की जेवढी दमट हवा असेल तितकी जास्त थंडी वाटते. नाहीतर मग इथे खरं तर -36पर्यंत जातं. तर हे इथे सतत चालूच असतं. म्हणजे एक दिवशी कदाचित 21पर्यंत गेलेलं जर का असेल तापमान, तर दुसऱ्या दिवशी ते लगेचच -4च्या 4 अंश तिथपर्यंत येऊ शकतं. आणि आत्ता इतका बर्फाचा थर या थंडीने जमणार नाही आहे, कारण की आत्ता एप्रिलचा महिना चालला आहे. पण एकंदर ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये चालू होतं, बर्फवृष्टी चालू होते, थंडी चालू होते आणि मग साधारण एप्रिलच्या शेवटापर्यंत बर्फ राहतो. कारण की एकदा बर्फाचा थर जमला जाड असा, तर मग तो जाता जात नाही, त्याला वेळ लागतो जायला त्या थराला. हा मेन रस्ता आहे, इथे खूप साऱ्या गाड्या जातात. एडमंटनमध्ये दर आठवड्याला गुरुवारी 3 प्रकारचे कचरे उचलले जातात. ते म्हणजे एक खाण्याबद्दलचे, एक तर नॉर्मल जो आपला कचरा असतो तो, आणि तिसरं म्हणजे जे रिसायकलेबल प्लास्टिक वगैरे असतं. रिसायकलेबल प्लास्टिक वगैरे जर का टाकायचं असेल तर ते आपण टाकतो प्लास्टिकच्या निळ्या पिशवीत भरून. ही स्पेशल हिरव्या रंगाचा डब्बा आहे हा, तर तो वापरला जातो. ह्याच्यामध्ये घरात हा स्वयंपाकघरात ठेवलेला आहे आणि त्याच्यात आम्ही कचरा टाकतो. आणि मग शेवटी नंतर तो हे जे कचऱ्याचे डबे आहेत तिथे, हा खाण्यासाठीचा आणि तो दुसरा जो आहे तो कचऱ्यासाठीचा, बाकी कचऱ्यासाठीचा. आणि मग कचऱ्याची गाडी येते गुरुवारी सकाळी 7 वाजता, आणि ती 7 वाजता आल्यानंतर त्या गाडीतनं 2 हात येतात आणि मग ते दोन्ही हात असे ते डब्बा उचलतात आणि मग तो कचरा त्या गाडीच्या आत जातो. इथल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी मला आवडल्या, बऱ्याच साऱ्या गोष्टी नाही आवडल्या. आवडणाऱ्या गोष्टींमधले बस व्यवस्था जी आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते खूप चांगलं आहे. ते पण एका सीमित मर्यादेपर्यंतच ते चांगले आहेत. म्हणजे इथे एडमंटन या शहरात तरी फार काही फिरायला नाही आहे. अगदी इकडचं जे प्रसिद्ध नॅशनल पार्क आहे, तर एल्क आयलंड नॅशनल पार्क नावाचं पार्क आहे, तर तिकडे सुद्धा जायचं असेल तर तुम्ही उबर किंवा तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर तुम्ही त्या प्रकारे जाऊ शकता. पण तुम्ही एकदा तिथे पोहोचलात तर तिथून परत या येड्याचे रस्ते असे फार काही नाही आहेत. म्हणजे की जर का स्वतःची गाडी असेल तरच जास्त सोयीचं पडतं ते. त्यानंतर जी जी मला गोष्ट नाही आवडली ती म्हणजे की इथे बरेच सारे लोक जे आहेत त्यांना विविध व्यसनं आहेत, आणि बऱ्याचदा खिडकीच्या समोरून अशी लोकं जाताना दिसतात जी उगाचच किंचाळत असतात, आणि एकंदरच विचित्र प्रकारची लोकं आहेत. जेवढं आपल्याकडे भारतामध्ये लोकांना वाटतं की इथे खूपच सुरक्षित आहे, गुन्हे होत नसतील वगैरे वगैरे, तर असं काही नाही आहे. की आत्ताच एका आठवड्यापूर्वी टॉरंटोमध्ये जे रेल्वे स्थानक होतं, तर त्यावरती एका 47 वर्षाच्या बाईने एका दुसऱ्या बाईला रुळांवरती ढकलून दिलं. ते का ढकललं, कशासाठी ढकललं कोणालाच कळलं नाही. जी मला इथली चांगली खूप एक गोष्ट वाटली की इथे प्रदूषण खूपच कमी आहे. लोकसंख्या कमी असल्यामुळे प्रदूषण कमी असतंच, पण बऱ्याच साऱ्या लोकांना त्यासोबतच व्यायामाची आणि फिटनेसची खूप काळजी असते. दिवसभरात तुम्ही कधीही खिडकीच्या बाहेर बघा, तुम्हाला कोणीतरी पळताना दिसेल. हे इथे युनिव्हर्सिटीमध्ये खूप सारे असे धबधबे आणि पाणी वगैरे आहे. इथे छान छान असे जागोजागी पाणी आहे, जागोजागी झाडं आहेत, आणि त्या प्रत्येक झाडांना त्यांनी तिथे माहिती लिहिली आहे त्या झाडांबद्दलची. हे तर म्हणजे गरवारेमध्ये सुद्धा आहे, पण तरी पण सांगत आहे मी असंच मज्जा म्हणून. इथे असे बरेच सारे बसण्यासाठी जागा आहेत, छान छान अशा. लोक इथे बसलेली असतात, गप्पा मारत असतात. इथे आर्ट्स आणि म्युझिकचं डिपार्टमेंट आहे. खूप छान छान अशी झाडं लागलेली आहे, आणि त्याच्या जी युनिव्हर्सिटीचे जे बिल्डिंग आहे ही, तर त्याच्यावरती सुद्धा अशी खूप सारी हिरवळ आहे. इथे पहा, खूप सुंदर अशी याचं आर्किटेक्चर वगैरे. आतनं पण ही खूप बिल्डिंग खूप भारी आहे एकंदरच. इथे खूप निरनिराळे इव्हेंट्स होतच असतात म्युझिकचे. लोक कॉन्सर्ट्स होतात खूप छान छान असे. मॅप लावलेलं आहे. जर का तुम्हाला युनिव्हर्सिटी जर का तुम्ही हरवलात तर इथे सुरुवातीलाच मॅप लावलेला आहे युनिव्हर्सिटीचा. नॉर्थ कॅम्पसमध्ये आहे हे.
युनिव्हर्सिटीचे बरेच कॅम्पसेस आहेत आणि त्यातलं हे नॉर्थ कॅम्पस आहे, उत्तरेकडचं कॅम्पस. इथे दारूसाठी बारसुद्धा आहे. जर का विद्यार्थ्यांना खूप अभ्यास केल्यानंतर त्रास झालेला असेल तर ते दारू पिऊ शकतात आणि त्यांचं आयुष्य अजून वाया घालवू शकतात. जिथे हा इथे ट्रिफो हॉल आहे. जर का अधिकारी कामं करायची असतील तर ते इथे येण्यासाठी करायला लागतात तुम्हाला. इथे येऊन करायला लागतात. ही सेंट्रल अकॅडमिक बिल्डिंग आहे, जी एक लायब्ररी आहे एका खड्ड्यात. ते मला असं खाली उतरून जायला लागतं आणि मग आत जायचं आणि मग तिथे अशी पुस्तकं वगैरे वाचायची. आणि आत तुम्हाला कॉफी वगैरे प्यायला मिळते आणि अजून बाकीच्या गोष्टी पण करायला मिळतात, जसं की लोकांबरोबर बोलणे, गोष्टी खाणे, जर का तुम्हाला खायचं असेल तर, जर का भूक लागलेली असेल तर, जर का तुम्हाला भस्म्या झालेला असेल तर. इथे खूप मोठं एक रान आहे, मोठ्याच्या मोठं मध्ये जागा आहे खेळण्यासाठी, बाकीच्या गोष्टी करण्यासाठी. आणि इथे खूप मोठा टेलिस्कोप आहे. इथे खेळले जाणाऱ्या खेळांचं एक उदाहरण, जर का तुम्ही तिकडे मागे दिसत आहेत ते फ्रिस्बी खेळतात, ते छान खेळतात ना. ही इथे आमची बिल्डिंग आहे, अथाबास्का हॉल नावाची. आणि इथे बरेच वेळेला समोर बरेच सारे इव्हेंट्स होत असतात समोरच्या बाजूला. तिथे बऱ्याच वेळेला मोफत खाणं पिणं वगैरे मिळतं. इथेच आमच्या बिल्डिंगच्या जवळच एक सफरचंदाचं झाड आहे, जिथे बऱ्याच वेळेला सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत बरीच सारी सफरचंद लागतात आणि तिथनं तुम्ही काढू शकता सफरचंद खाण्यासाठी आणि घरी घेऊन जाऊ शकता. इथे बरंच आम्ही जेव्हा काढली तेव्हा तो सिक्युरिटी गार्ड आम्हाला म्हटला की तुम्ही हा काढा, कारण की बऱ्याच वेळेला जी खाली पडतात ते तशी कचऱ्यातच जातात. सो मग ती वाया जाण्यापेक्षा इथे बऱ्याच वेळा लोक सफरचंद खायला येतात. इथे स्टुडंट्स युनियन बिल्डिंग नावाची बिल्डिंग आणि त्याच्यामध्ये इथे कॅम्पस फूड बँक नावाची एक जागा आहे, जिथे जर का तुम्ही येत असाल पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून, तुमच्याकडे फार पैसे नसतील तर इथे तुम्हाला खाणं पिणं वगैरे मिळेल फुकटात एका प्रकारे. आणि बरंच काय काय खायला देतात ते. बऱ्याच वेळेला तुम्ही उचलून घेऊ शकता वगैरे, बरंच काय काय करू शकता. बऱ्याच वेळेला ते तुम्हाला घरीसुद्धा पाठवून देतात, म्हणजे खाणं डिलिव्हर करतात. स्टुडंट्स युनियन बिल्डिंगमधलीच जागा आहे. इथे बरीच सारी दुकानं आहेत खरेदी करण्यासाठी. जसं की दाखवतो मी, पुस्तकांचा स्टोर आहे माझ्या मागे एक, जसं की स्वतःची हेल्थची फार्मसी सुद्धा आहे, जिथे तुम्हाला औषधं वगैरे मिळू शकतात. हे पत्रवितरण टाकण्यासाठी सुद्धा आहे. तसंच इकडे एक फूड मॉल सुद्धा आहे, जिथे लोक बरीच खायला प्यायला वगैरे येतात. आणि आत्ता तरी सर्व बंद असल्यामुळे वेळ झाली, आत्ता 5:30 वगैरे वाजलेत, 6 वाजलेत, त्याच्यामुळे सगळं बंद आहे मोस्टली. सबवे वगैरे उघडे जर. ही स्टुडंट युनियन बिल्डिंगच आहे आणि याच्यावरती खूप सारी अशी नक्षी बिक्षी बनली आहे उगाचच्या उगाच, काही कारण नसताना. त्याचं काय लिहिलं ते मला कळत नाही, नक्की मी वाचण्याचा कधी प्रयत्न केला नाही, माझ्याकडे एवढा वेळ नसतो. आणि इथे जिम वगैरे आहे, जर का तुम्हाला व्यायाम करायचा असेल, डेअरी कमी करायची असेल. इथे अजून बाकी पोहण्यासाठी आणि बाकी खेळण्यासाठी वगैरे सुद्धा बरंच काय काय. आणि या इमारतीचं नाव आहे व्हॅन व्हिलिये कॉम्प्लेक्स, लक्षात ठेव. मागे बस स्टॉप आहे युनिव्हर्सिटीचा. असे 2 बस स्टॉप आहेत. मागनं तुम्हाला एक बस येताना सुद्धा दिसेल आता, ज्याच्यातनं बसून विद्यार्थी विविध जागांवरती जातात, जसं की त्यांचं घर. ही हब नावाची बिल्डिंग आहे. कुठे लिहिलंय हब? तिकडे लिहिलंय हब, दिसलं? छान. इथे बरंच काही काही खायला प्यायला मिळतं आणि आत एक मोठा पियानो सुद्धा ठेवलाय, जो कोणी पण जाऊन वाजवू शकतं. आणि बरीच सारी दुकानं आहेत तिथे. पार्ट टाइम तुम्हाला जॉब जरी करायचा असेल विद्यार्थी म्हणून तर तोही तुम्ही करू शकता. आणि इथे एक युनिव्हर्सिटीचं एक वन कार्ड नावाची एक गोष्ट मिळते आणि त्या वन कार्डवरती तुम्हाला थोडंसं कमी किमतीत तिथे खाणं मिळतं.